नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो म्हणजे रब्बी हंगाम 2025-26 या वर्षाचा जो काही पीक विमा आहे तो भरायला सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक जिल्हावाईज वेगवेगळे पीक आहेत। प्रमुख जे पिके पाहिलं त्याच्यामध्ये तर हरभरा असेल, ज्याला आपण चना म्हणतो, किंवा ज्वारी आहे, एक खरीप हंगामातील असेल किंवा रब्बी हंगामातील ज्वारी आहे, ती म्हणजे ज्वारी किंवा बाजरी वगैरे आहे। त्यानंतर जर पाहिलं तर गहू आहे। असे जे काही प्रत्येक जिल्हावाईज वेगवेगळे पीक आहेत, त्या कांदा आहे, भुईमूग आहे। अशा पद्धतीचे जे काही पिकं असतील तर त्यांचा रब्बी हंगामातील पीक विमा भरायला सुरुवात झालेली आहे। जो काही हरभरा असेल किंवा गहू असेल, या पिकांसाठी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये तुमची पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे 15 डिसेंबर 2025। आणि इतर जर पाहिलं तर खरीप हंगामातील जसे पिके येत असतात त्याच्यामध्ये पाहिलं तर ज्वारी असेल, बाजरी असेल, यांच्यासाठी जी काही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख आहे ती तारीख आहे 30 नोव्हेंबर 2025। म्हणजे आजपासून ज्वारीचा पीक विमा तुम्हाला भरायचा असेल तर तुमच्याकडे 1 महिना कालावधी आहे। आणि तुमचं हरभरा असेल किंवा गहू असेल, या पिकांचा वगैरे तुम्हाला विमा भरायचा असेल तर तुमच्याकडे 1.5 महिना आणखी कालावधी आहे। तर अशा पद्धतीचे हे छोटंसं अपडेट आहे। आपल्या पिकाचा जे काही अतिवृष्टीनं अगोदरच आपलं नुकसान झालेलं आहे, रब्बी हंगामामध्ये सुद्धा आपण पेरणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस वगैरे पडलेला आहे, त्याच्याचं जे काही उत्पादकता असेल ते सुद्धा कमी मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकते। त्याच्यामुळे जे काही असेल तर आपला पीक विमा रब्बी हंगामासाठीचा भरून घ्यावा। सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज जास्तीत जास्त पाठवा, कारण की अतिवृष्टीच्या नादामध्ये आपण जो काही हा पीक विम्याचा विषय आहे तो पीक विमा सुरू झाला तरी आपल्याला ते माहिती नाही आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे। तुम्हाला जर गव्हाचा पीक विमा भरायचा असेल तर हेक्टरी तुम्हाला 600 रुपये खर्च येणार आहे। आणि तुम्हाला हरभराचा जर विमा भरायचा असेल 540 रुपये हेक्टरी असा खर्च येणार आहे। हे छोटंसं अपडेट होतं, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही कागदपत्र असतील तर तुमचा 7/12 लागणार आहे किंवा 8 लागेल, बँक पासबुक लागेल, आधार कार्ड लागेल, फार्मर आय डी ऑटोमॅटिकली तुमचा तिथे घेतला जाईल। आणि तुमचा फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला पीक विमा भरता येणार नाही आहे। फार्मर आय डी नसेल तर लवकरात लवकर आपला फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीचे एक छोटंसं अपडेट होतं, ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। तुम्ही जे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की पुढील नवीन अपडेट येणारं आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रपरिवारांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबद्दलची माहिती होईल। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।